जय गुरु. आज आपण आय बिकेम माय हार्ट अर्थात झालो मी हृदयरूप या पुस्तकाचा तिसरा भाग ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया झालो मी हृदयरूप भाग तिसरा. आजच्या या भागाची सुरुवात आपण परमहंस योगानंदजींनी लिओ यांना लिहिलेल्या पत्रानं करूया. आपल्या पत्रात गुरुजी लिहितात, 21 एप्रिल 1949, सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप. प्रिय लिओ, बऱ्याच दिवसांपूर्वी तुझं छानसं पत्र मला मिळालं आणि तुझ्याकडनं पुन्हा एकदा ऐकून मला खूप आनंद झाला. तुझा आता साधना मार्गातील जसा क्रम सुरू आहे तो तसाच सुरू राहू दे. त्यामुळं तुझं सगळं भलं होईल, चांगलं होईल. परमेश्वराचा शोध घेताना समर्पणाची भावना असणं ही एक अतिशय उच्च दर्जाची गोष्ट आहे. तो परमेश्वर लहान बाळाप्रमाणे साधा, सरळ, निरागस आहे आणि त्याला प्राप्त करून घेण्यासाठी, त्याला जिंकण्यासाठी, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला फक्त लहान बालक बनून जायचं आहे. तो दयाघन म्हणतो, जिथं नम्रपणे प्रभावी मला आकर्षून घेणारी प्रार्थना चालते, निर्झराप्रमाणे प्रसन्न इतरांना कळू न देता प्रार्थना होते, तिथं हिरव्यागार अशा वेदीवर माझं अस्तित्व असतं. अशा सावलीच्या शांत जागी मी असतोच. परमेश्वर आपल्यापासून लपून राहतो कारण त्याला अशी भीती वाटते की आपल्यालाच तो नको आहे की काय, आणि कुठल्याही इतर गोष्टींपेक्षा आपल्याला तोच हवा आहे याची त्याला खात्री पटली की मग तो प्रगट होतो. प्रिय लिओ, तू तत्वज्ञान विषयक वाचनालयाला पाठवलेलं पत्र मला वाचायला मिळालं. आध्यात्मिक पुस्तकं वाचून तुला आध्यात्मिक पारमार्थिक प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते हे समजल्यावर मला आनंद झाला आणि मला खात्री आहे की सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप सेंटरमधील अभ्यासक्रमातील अभ्यास आणि ध्यानधारणा करताना एकाग्रता वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी सांगितलेले मुद्दे तुला चांगले उपयोगी पडतील. योगा हे परमेश्वरापर्यंत जाण्याचं विज्ञान आहे. सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप सेंटरमध्ये त्याचा तुला अभ्यास करायला मिळेल. योगा शिकण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. ते सगळे एकाच उद्दिष्टापर्यंत पोहोचतात. यापूर्वीच तुला मुख्य मार्ग सापडला आहे, तो म्हणजे विमान मार्ग. म्हणून इतर वेगवेगळे मार्ग अवलंबून आपला गोंधळ करून संभ्रमात पडण्यापेक्षा एका उत्तम मार्गाला चिकटून राहणं केव्हाही चांगलं. मी तुला हे यासाठी सांगत नाही की तुला काही मर्यादा याव्यात, तर तू हा जो निवडलेला मार्ग आहे त्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी मी तुला सांगत आहे. परमेश्वर आणि ख्रिस्त यांच्यासाठी जे आपलं आयुष्य समर्पित करू इच्छितात त्यांच्यासाठी सर एडविन अर्नॉल्ड यांनी भगवद्गीतेचा केलेला अनुवाद स्वर्गीय गीते हा अप्रतिम आदर्श आणि मार्गदर्शक आहे. त्याचबरोबर थॉमस ए कॅपिस यांचा ख्रिस्ताचं अनुकरण हा ग्रंथ देखील ज्यांना आपलं जीवन परमेश्वराच्या आणि ख्रिस्ताच्या चरणी समर्पित करायचं आहे त्यांच्यासाठी अतिउत्तम आहे. संत कॅन्सिस यांच्या जीवनाबद्दल सांगणारी अनेक चांगली चांगली पुस्तकं आहेत जी तुला खूप प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरतील. आणि आता नुकतंच आलेलं जगाला मार्गदर्शक, प्रेरणा देऊन हलवणारे 5 संत हे पुस्तक तर अत्युत्तम असं आहे. त्यामध्ये संत फ्रान्सिस, एव्हिलाचे संत हेरेसा, संत इग्नेरियस, संत अँथोनी आणि संत ऑक्स्टीन या 5 सर्वोच्च पारमार्थिक आयुष्याबद्दलची सर्व माहिती चांगल्या प्रकारे दिली आहे. वाचन कधी चांगलं तर ज्यावेळी ते तुम्हाला परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करताना प्रेरणादायी ठरतं. नाहीतर वाचन करणं म्हणजे नुसता वेळ वाया घालवणं आणि निरर्थक असं ठरतं. मी कधीही पुस्तकं वाचत बसलो नाही.
त्यापेक्षा मी अथांग अशा पारमार्थिक समुद्रामध्ये उडी घेण्याचं धाडस करण्याचा निर्णय घेतला आणि अनंत अनादी अशा ज्ञानाच्या वाचनालयामध्ये विहार करण्याचा निर्णय घेतला. तुला हे चांगलं माहिती आहे की जरी प्रत्येक वेळी अगदी ताबडतोब मी तुझ्या पत्रांना उत्तरं देऊ शकलो नाही, तरी तुझी खबरबात ऐकण्यामध्ये मला खूप आनंद मिळतो. मी मनापासून तुझी सदिच्छा चिंततो आणि अनादी अनंत काळापर्यंत मी तुझा सखा मित्र असणार आहे. परमेश्वर आणि थोर गुरूंशी संधान कसं ठेवायचं हे तुला चांगलं माहिती आहे आणि तू जर त्या मार्गावर अचल राहिलास तर एक दिवस तो किरण तुला परमेश्वराच्या अनादी अनंत अशा तेजस्वी प्रकाशाचा चैतन्यमयी शोध घडवून आणेल आणि तू त्यामध्येच एकरूप होऊन जाशील. माझे अनेक आशीष आणि खूप प्रेम तुझ्यासाठी आहे. तुझा विश्वासू परमहंस योगानंद. पत्राच्या शेवटी खाली त्यांनी लिओ कॉक्स यांचा पत्ता लिहिलेला आहे. लिओ कॉक्स एसे, फर्स्ट LT डिव्हिजन, फ्लीट सोनार स्कूल, की वेस्ट, फ्लोरिडा. आणि खाली ताजा कलम मध्ये गुरुजी लिहितात, मुख्य इमारतीमध्ये उपलब्ध असलेल्या श्री M.N. द्विवेदी यांनी तयार केलेल्या पतंजलींची योगसूत्रे याबद्दल सांगायला मी विसरलो. अगदी नुकतंच मी थोर ऋषी पतंजली यांच्या सूत्रवाक्याबद्दल असलेल्या स्पष्टीकरणाबद्दल एका पुस्तकाचं लिखाण संपवलं, पण ते कधी प्रकाशित होईल हे सांगणं मोठं कठीण आहे. तरीही एवढ्या कालावधीमध्ये या पुस्तकाचा अभ्यास करण्याचा आनंद तू मिळवू शकतोस. आता हे जे पुढचं पत्र आहे ते फे राईट म्हणजेच दयामाता यांनी लिओ कॉक्स यांना लिहिलं आहे. आपल्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलंय, 7 जून 1949, SRF 3060, लिओ E. कॉक्स, एसे, फ्लॅग डिव्हिजन, USS ॲग्वेमार्ले AVS, द्वारा फ्लीट पोस्ट ऑफिस, नॉरफॉल्क वा. प्रिय कॉक्स, तुम्ही ज्या शब्दात परमेश्वराच्या अगाध प्रेमाचं समर्पित भावनेनं प्रतिबिंबित असं वर्णन केलं आहे ते शब्द आमच्या हृदयावर कोरले गेले आहेत. आमच्या सदिच्छा प्रार्थना सदैव तुमच्याबरोबर आहेत आणि तुम्ही स्वतःला ओळखून पारखून अनंत अशा परमेश्वराची सेवा करण्याचंही तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्ही निश्चितपणे गाठू शकाल याची आम्हाला खात्री आहे. तुमचे विचार आणि प्रेम परमेश्वर चरणी समर्पित झाले आहेत आणि गुरुदेवांचं मार्गदर्शन अनुसरल्यामुळं याच्यापासनं तुम्ही दूर जाणार नाही, भरकटणार नाही. तुम्ही पाठवलेल्या $10 मधनं या वर्षीच्या 30 नोव्हेंबर पर्यंतचं तुमचं सभासदत्व निश्चित केलं जाईल. या पत्राबरोबरच त्याची पोचपावतीही पाठवत आहे. प्रिय कॉक्स, परमेश्वराचे आशीष तुमच्या पाठीशी आहेतच आणि तुमच्या आयुष्याचा मार्ग त्याच्या अस्तित्वाच्या प्रकाशानं कायम प्रकाशत राहो. तुमची समर्पित शिष्या, फे राईट, सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप. आता हे पुढचं मनोगत लिओनचे मित्र आणि या पुस्तकाचे संपादक पॉल गॉर्श यांचं आहे. ते लिहितात, लिओनं संन्यासी होण्याचं ठरवलं. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपेक्षा नेव्हीमधनं बाहेर पडायची लिओची इच्छा होती आणि सेल्फ रिअलायझेशन मध्ये संन्यासी होण्याची प्रतिज्ञा त्यानं केली होती. योगानंदांनी त्याला प्रवेश देण्याचं लांबणीवर टाकलं आणि लिओमध्ये असलेली कौशल्य जी तो मिळवत होता त्याची प्रशंसा त्यांनी लिहून कळवली. भविष्यामध्ये संन्यासिनी होणाऱ्या दयामाता अर्थात फे राईट यांनी सुद्धा प्रोत्साहित करत लिहिलं आणि लिओच्या आई सौ अँडरसन यांना सॅन जोस इथं ध्यानधारणा केंद्र सुरू करण्यासाठी त्या घेत असलेल्या परिश्रमांची प्रशंसा योगानंदांनी केली. योगानंदांचे आधीचे शिष्य
डॉक्टर सौ ल्युईस आणि स्वामी प्रेमानंद यांची लिओने अमेरिकेतील ईस्ट कोस्ट इथं जाऊन भेट घेतली. ख्रिसमससाठी माउंट वॉशिंग्टन आश्रमामध्ये खूप मोठा समुदाय जमला होता. त्यांच्यामध्ये लिओ एक होता. अखेर नेव्हीमधनं त्याला मुक्तता मिळाली आणि सेल्फ रिअलायझेशन फेलोशिपमध्ये संन्यासी म्हणून त्याला स्वीकारलं. आता हे पुढचं पत्र परमहंस योगानंदजींनी लिओ यांना लिहिलेलं आहे. आपल्या पत्रात ते लिहितात, 5 ऑगस्ट 1949. प्रिय लिओ, रात्रंदिवस मी कामामध्ये बुडून गेलो आहे आणि कामासंबंधीच्या गोष्टी अगदी जलद आणि बेफाम गतीनं होत आहेत. म्हणून लिओ, मला क्षमा कर की तुझ्या सुंदरशा पत्राला मी लवकर उत्तर देऊ शकलो नाही. जगन्मातेनं माझ्यावर इतक्या जबाबदारीनं कामाचा बोजा टाकला आहे आणि माझ्यावर गाढ विश्वास दाखवला आहे याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तिची उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, फलद्रूप होण्यासाठी या दिवसांमध्ये मी सातत्यानं कार्यरत आहे. मी माझ्या कामामध्ये इतका व्यस्त आहे, तरीही सेल्फ रिअलायझेशनच्या उच्च ध्येयाच्या मार्गावरनं तू अतिशय मनापासनं आणि प्रामाणिकपणे मार्गक्रमण करतो आहेस हे पाहून माझा आनंद द्विगुणित झाला आहे. परमार्थामध्ये तुझा हा असा जो सूर लागला आहे, तू इतका तल्लीन झाला आहेस, त्यानं तू फक्त तुला स्वतःलाच उच्च दर्जाची मदत करतो आहेस असं नाही, तर त्यायोगे तू मलाही मदत करतो आहेस. मला अशा अनेक शिष्यांची काळजी घ्यायची आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि ज्यावेळी ते माझ्याशी एकरूप होतील, त्यांचे आणि माझे सूर जुळतील, त्यावेळी मी सच्च्या मनानं विनासायास त्यांच्याबरोबर काम करू शकतो. जगन्मातेच्या असण्याची, अस्तित्वाची तुला असलेली खोल आंतरिक जाणीव व तीव्र इच्छेची जगन्मातेला कल्पना आहे. आणि प्रिय लिओ, तिला तुझे सगळे चांगले विचार माहिती आहेत आणि तू करत असलेल्या, घेत असलेल्या सगळ्या कष्टांची तिला जाणीव आहे. म्हणून जसं तू नेहमी एकाग्रतेनं ध्यान लावतोस, जास्तीत जास्त वेळ ध्यानधारणा करतोस, तशी कर आणि सदा सर्व काळ परमेश्वराच्या अस्तित्वाचा, त्याच्या असण्याचा ध्यास धर. त्यानंतर तुला कळून चुकेल की या विश्वाच्या जगन्मातेनं तुझ्या हृदयाच्या सिंहासनावर आपलं स्थान, आसन निर्माण केलं आहे. तिथं ती आरूढ झाली आहे आणि तिथं ती कायमस्वरूपी राहणार आहे. तुझ्या समर्पणानं ती प्रसन्न झाली आहे, संतुष्ट झाली आहे. अनेक आशीष. तुझा विश्वासू परमहंस योगानंद. आता हे पुढचं पत्र सुद्धा परमहंस योगानंदांनीच लिओंना लिहिलेलं आहे. आपल्या पत्रामध्ये ते लिहितात, 3 नोव्हेंबर 1949. प्रिय लिओ, 10 ऑक्टोबरला तू पाठवलेलं पत्र वाचून खूप आनंद झाला. अर्थात तुझी इच्छा असेल तर तू इथं मुलांबरोबर राहू शकतोस. सुट्टीच्या दिवसामध्ये इथं इतकी प्रचंड गर्दी असते की त्यातल्या बऱ्याच जणांना खाली जमिनीवर झोपावं लागतं. पण तरी सुद्धा तू आलास तर तुझं नक्कीच स्वागत होईल. जगन्मातेच्या पट्ट शिष्याचं स्वागत करायला त्यांना नक्कीच आवडेल. शक्य असलं तर तू तुझं झोपण्याचं साहित्य घेऊन आलास तर बरं होईल. अर्थात तुझ्याकडं असलेली झोपायची पिशवी तू वापरू शकतोस. तुझ्या प्रेमळ आईवडिलांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी मी तुला सुचवू इच्छितो की तू त्यांच्यासाठी जिथं राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असेल, सोय असेल, तसंच मोटारीनं प्रवास करण्याजोगा रस्ता असेल असं हॉटेल किंवा मोटेल पाहावंस हे उत्तम. अर्थात मला मनापासनं असं वाटतं की त्यांनी माउंट वॉशिंग्टन इथं राहावं. त्याहीपेक्षा माझी अशी इच्छा आहे की 24 डिसेंबरच्या ध्यानधारणेसाठी ते आपले निमंत्रित अतिथी असावेत आणि 25 डिसेंबरच्या भोजन आणि आनंदोत्सवासाठी तू आणि इव्हाननेही त्यांच्याबरोबर असावं. जर लॉस एंजेलिस मधली हॉटेल्स
अतिथीगृहाशी तुझा परिचय नसेल तर चेंबर ऑफ कॉमर्स ही त्या बाबतीत तुला मदत करायला उत्सुक आहेत. त्यांना नक्की आनंद होईल. संत लीन खरोखर अजूनही आमच्याबरोबर परमेश्वराची आराधना आणि प्रार्थना करण्याबाबत कार्यरत आहेत. तरीही ते आपला बराचसा वेळ एकांतवासात घालवतात आणि परमेश्वराच्या अस्तित्वाचा आनंद घेण्यामध्ये तल्लीन झालेले असतात. ज्यावेळी ते एन्सिनिटास इथं असतात त्यावेळी मला खूप आनंद मिळतो आणि आम्ही एकत्र ध्यानधारणा करतो. प्रिय लिओ बेटा, आपण दोघं ज्या ईश्वरी मातेच्या कमल चरणांना वंदन करतो त्या मातेच्या चरणी मी तुझी अंतःकरणापासून केलेली प्रार्थना, समर्पणाची भावना समर्पित करतो. या आध्यात्मिक मार्गावर तिचे आशीर्वाद सदैव तुला मार्गदर्शन करतील आणि तुला मदत करतील आणि तिच्या प्रेमाचा प्रकाश जो तुझ्यामधनं परिवर्तित होत आहे तो इतर भक्तांना या मार्गावर खेचून आणेल. त्यांना तो आध्यात्मिक मार्ग दाखवेल. रामप्रसाद एक गाणं गातात, माझी माता सगळीकडे आहे. गाताना ते म्हणतात, माते ते आनंदाश्रू पाझरू देत जे स्वर्गीय आनंदाचे असतील. प्रेमपूर्वक आशीर्वाद, तुझा विश्वासू परमहंस योगानंद. आता हे पुढचं पत्र परमहंस योगानंदजींनी लिओ यांच्या आई अँडरसन यांना लिहिलेलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलंय, 5 ऑक्टोबर 1949. सौ अँडरसन, तुमचं पत्र वाचून आनंद झाला. इव्हानची उत्साहवर्धक प्रगती आणि समतोलपणाबद्दल ऐकून खूप बरं वाटलं. कृपया तुम्ही जेव्हा त्याला पत्र लिहाल तेव्हा माझे प्रेमपूर्वक आशीर्वाद त्याला कळवा. मलाही त्याला पत्र लिहायचं फार मनापासून वाटत होतं, पण माझ्यासमोर कामाचा अक्षरशः एवढा मोठा डोंगर आहे की पत्र लिखाणाचं काम मला बाजूला ठेवावं लागणार. तो कधीही माझ्या विस्मरणात गेलेला नाही आणि मी त्याच्यासाठी कितीदा तरी प्रार्थना केली आहे. जर त्यानं वेळेमध्ये काम करण्याचं सातत्य राखलं आणि त्यावर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर मला खात्री आहे की तो नक्की यशस्वी होईल. आता लिओची नेव्हीमधनं सुटका होण्यासंदर्भात हे लवकर घडून यावं म्हणून मी मनापासून प्रार्थना करतो आहे. तरीही त्याची सुटका तुमच्या त्याची घरी खूप गरज आहे या मतावर अवलंबून असल्या कारणानं त्यानं ताबडतोब इकडं यावं हे त्याच्यासाठी चांगलं दिसणार नाही. पहिल्यांदा त्यानं घरी जावं हेच उत्तम. त्यानंतर आठवड्याच्या शेवटी इकडं येऊन आमची आयुष्य जगण्याची पद्धत त्यानं पाहावी आणि एकांतात ध्यानधारणा करून पाहावी आणि त्याचबरोबर इतर मुलांबरोबरही ध्यान लावून पाहावं आणि त्यानंतर नक्की बदल कसा काय करायचा हे तो ठरवू शकेल. तो अगदी योग्य अशा मार्गावरनं मार्गक्रमण करत आहे आणि मला खात्री आहे की प्रत्येक वळणावळणावर परमेश्वर त्याला योग्य असं मार्गदर्शन करेल. तुम्ही आणि मिस्टर अँडरसन खूप कष्ट करत आहात हे मी पाहतोच आणि तुम्ही तुमचं योग्य असं स्थान निर्माण करत आहात. त्याचाही मला खूप आनंद होतो आहे. परमेश्वरासाठी प्रत्येक गोष्ट सुंदर अशीच करणं हे खरोखरच चांगलं आहे. तुमच्या घरी इतर विद्यार्थ्यांनी ध्यानधारणा करण्यासाठी यावं ही तुमची इच्छा ऐकून मला खूप बरं वाटलं. त्यामुळं तुमचं घर सेल्फ रिअलायझेशनचं छोटं मंदिरच होणार आहे. हे खूप चांगलंच आहे. तरीही सॅन जोस केंद्रामध्ये लोकांचा असा समुदाय बनला पाहिजे की जो त्या केंद्राचा केंद्रबिंदू असेल. मी नेहमी विद्यार्थ्यांना नियमांबद्दल जाणून घेण्यासाठी, शिकण्यासाठी आणि सामुदायिक ध्यानधारणा करण्यासाठी, एकत्र येण्यासाठी प्रोत्साहित करतो. म्हणजे प्रत्येक जण दुसऱ्याची उन्नती होण्याकरिता मदत करेल. ज्यावेळी सुट्टीमध्ये आपण भेटू त्यावेळी जास्त सविस्तर आपण चर्चा करू. माझी मनापासून अशी इच्छा आहे की तुम्ही मिस्टर अँडरसन आणि इव्हान 24 डिसेंबरच्या ख्रिसमस प्रार्थनेसाठी
ध्यानधारणेसाठी आणि 25 डिसेंबरच्या मेजवानीसाठी अतिथी म्हणून यावं. मात्र मी तुम्हाला इथं खोली देऊ शकत नाही. यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. मागं काही दिवसांपूर्वी आमचं बोलणं झालं, त्यावरनं मी सांगतो की लिओ मुलांबरोबर खाली जमिनीवर झोपेल. टेकडीच्या पायथ्याशी मॅरिऑन या नावाचं एक छोटं उपहारगृह आहे, पण ते राहण्यासाठी वापरण्यासाठी कितपत योग्य आहे ते मला माहिती नाही. लिओला मी सुचवल्याप्रमाणे द चेंबर ऑफ कॉमर्स किंवा दी ऑटोमोबाईल क्लब ही 2 मान्यताप्राप्त अधिकृत उपहारगृह आहेत. त्याचबरोबर तुम्ही माझ्या वाढदिवसालाही थांबलात तर मला आणखीन बरं वाटेल. तुम्ही सॅन फ्रान्सिस्को सेंटरवर जाऊन आला आणि कमला आणि तिच्या पतींना भेटलात हे ऐकून खूप आनंद झाला. ते अतिशय आदर्श, चांगलं, पारमार्थिक जोडपं आहे आणि मला खात्री आहे की सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आपल्या कार्याचा ते चांगला प्रसार करत आहेत. परमेश्वराचा तुम्हाला आलेला अनुभव चांगला आहे. परमेश्वर आपल्या भक्तासमोर पूर्णपणे कधी प्रगट होईल काही सांगता येत नाही. ते त्याचं तोच ठरवतो. तुम्ही तुमचं समर्पण प्रामाणिकपणे, विश्वासानं, आत्मविश्वासानं सुरू ठेवलं पाहिजे. ज्यावेळी योग्य वेळ आली आहे असं त्याला वाटेल त्यावेळी तो नक्की प्रगट होईल. त्याचं पडद्याआडून लाभलेलं ओझरथ दर्शनही आपल्यामध्ये अभिलाषा निर्माण करून प्रोत्साहित करतं. तुमच्या अभिलाषेनं पवित्र झालेल्या अग्नीची ठिणगी तुमच्या समर्पणाच्या छोट्या ज्योतीपर्यंत तेवत राहो आणि परमेश्वराच्या मोठ्या अग्निदीपामध्ये विलीन हो. अनेक आशीर्वाद. तुमचा विश्वासू पी. योगानंद. पत्राच्या शेवटी ताजा कलम असं लिहून गुरुजींनी कोणत्या तरी अनामिकाबद्दल लिहिलेलं आहे. ते लिहितात, याच्याबद्दल सांगितलेल्या बातमीनं आनंद झाला. त्याला माझे आशीष सांगा आणि त्याच्या चांगल्यासाठी मी प्रार्थना करतो याची त्याला खात्री द्या. आपण एकच मार्ग निवडला पाहिजे आणि त्याला चिकटून राहिलं पाहिजे, नाहीतर आपण पूर्णपणे गोंधळात संपून जाऊ. जर त्यानं काळजीपूर्वक पत्रातनं लिहून मला कळवलं तर त्याचं ऐकायला मला आनंद वाटेल. इव्हान आणि लिओला प्रेमपूर्वक आशीर्वाद. तर आजचा हा 3रा भाग आता आपण इथं थांबूया. लवकरच भेटूया आय बिकेम माय हार्ट अर्थात झालो मी हृदयरूप या पुस्तकाच्या 4थ्या भागात. जय गुरु.